महाराष्ट्राची नॅशनल क्रश असं बोलतात. तेव्हा तुला कसं वाटतं? किती एखादी कंटेंट क्रिएटर किती पैसे कमवू शकते कंटेंटमधनं, फक्त रील्समधनं? अरे, जसं तू केलं हं. सोफिस्टिकेटेड एकदम हॅलो, हाय. सो आय एम नॉट लाइक दॅट. "हाय, क्या बोला?" म्हणतोय. अशी प्लीज हे टाका मग. देखा अभी क्या बोला मैंने? भाई क्या अरे फालतू तू इंसान सत्य है. बोलला तू ना? मला बोलला आता की ते नको बोलू. भाई मग मी तुझा पॉडकास्ट घेते. बुरी चीजें भी बोलना चाहती हूँ मैं कुछ इसके बारे में. काय बोलली? वो ऑफ कैमरा बोलूंगी. ऐसे जोक्स के लिए पॉडकास्ट देखिए सूरज देशमुख जी का. वाओ, अरे स्लो खरं क्लैप फॉर यू. खरं दिसतं आमच्यावरनं. इससे अच्छे जोक्स तो मैंने मारे हैं. नेक्स्ट टाइम मीच घेते तुझ्या गेस्टचा इंटरव्ह्यू आता. म्हणजे मी ऑलमोस्ट माझ्या इंजिनिअरिंग पर्यंत तोंडाला साबण लावायचे. हे कोणाला खरं वाटणार नाहीये, वाटतही नाही जेव्हा मी सांगते. पण त्यामुळेच माझी स्किन खूप ड्राय झाली आहे. लोकांचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो एखादी वुमन जिचं लग्न झालंय तू सांग, तिच्याकडे. यू आर अ गाय, यू शुड टेल मी. तुला काय वाटतं? आय डोंट थिंक सो. हं? आता कॅमेऱ्याच्या आधी हा मुलगा काहीतरी वेगळं बोलत होता. म्हणजे जसं मी माझ्या लग्नाचे व्हिडिओज, रील्स टाकले होते, तर फॉलोअर्समध्ये पण खूप शिव्या, म्हणजे कमेंट्समध्ये खूप शिव्या आणि फॉलोअर्स पण कमी झाले होते. शिव्या? हो, माझ्या नवऱ्याला. पण त्याला हां. डीएम्समध्ये शिव्या. हां. हो. "ताई कौन-सा जॉब करते हो? किती सोमवार केलेस? कुठल्या देवाला पुजलेलं?" आमचं अरेंज मॅरेज आहे. तू आता बघशील सगळ्या मुलींचे जे नवरे आहेत ते असे एव्हरेज लुकिंग आणि एव्हरेजच आहेत. रिचचा असं आय डोंट थिंक. लग्न तर ते अच्छा. अशाच सेटल्ड आणि काम असेच करतात. बट व्हॉट अबाउट डेट? असं महागड्या मुलींना असतं ना, महाग वॉचेस, महाग बॅग्स. मी एक खूप नॉर्मल, साधी, सिंपल मुलगी आहे. मला रस्त्यावरचे स्ट्रीट शॉपिंग कपड्यांची म्हणजे खूप आवड आहे. तू असं बघशील आम्हाला मी इथेच एमजी रोडला, एफसी रोडला एफ-सी शॉपिंग रोडला करते. ॲक्टिवा घेऊन गेलं तर काय होईल? मला ती पण नाही आहे. मुंबईच्या मुलींना स्कूटी नाही चालवता येत, कारण की आमच्या मुंबईत लोकल आहे. 1-1 हं. सेकंड नंतर. पुण्यात काहीच नाहीये. पुण्यात हां, काय? तो एक ड्रॉबॅक आहे. हं. पुण्यात कुठेही म्हटलं की उबरच करायला लागते आणि खूप पैसा खर्च होतो. पुणे थोडंसं निवांत आहे म्हणजे हो. तुम्हाला जास्त रखरख नाही. तुम्हाला जायची कुठे घाई नाहीये. घाई नाहीये. रिलॅक्स तू आता मुंबईचे 1 लोक तास लेट आली ठीक आहे. ठीक आहे. चालतं. हां, तसंही मग ते 1 ते 4 पुणेवाले जेवण करतात, झोपतात म्हणून मला वाटलं आपण थोडंसं लेटच जायला पाहिजे. ओके. आणलंय कोणाला विचार की. तू डायरेक्ट सुरू करू काय? तू असं कधी करते की राइट साइडचंच इंडिकेटरनं लेफ्टला गेली तू असं? तुला विसरला का? बॅक मला येत नाही. ॲक्टिवाच येत नाही. मला काहीच येत नाही. ती केवढीच बारीक आहे, सांगाडाच आहे आणि हेच आहे, तेच आहे. दात सुळ्यासारखे. तिची सी माझे व्हॅम्पायर टीथ आहेत. हं. हाय आरती, वेलकम टू टी-एम-एफ. थँक यू सूरज. कशी इन्व्हाईट आहेस? केल्याबद्दल. मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त. मला थोडं सांग की तू ह्या इंडस्ट्रीमध्ये कशी आलीस? काय तुझं बॅकग्राऊंड आहे आणि कसं तू ओके. हे गणित क्रॅक केलंस? तर सर्वात प्रथम मी माझा इंट्रो देते, जे लोकं मला नाही ओळखत त्यांच्यासाठी. सो हाय गाईज, माझं नाव आहे आरती शिरसाट. तर मी फॅशन, ब्युटी याचं कंटेंट बनवते Instagramवर आणि मला 10 वर्ष झाले हे करत-करत. सिरियसली? येस. आय थिंक आय स्टार्टेड इन 2015. 15. येस, जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते, तर तू ऐकलं असशील महाराष्ट्र टाइम्सचं श्रावण क्वीन म्हणून एक ब्युटी पेजंट असतं. हं. सो त्यात मी सिलेक्ट झाले होते टॉप 20 मध्ये. तर तिथून मला ऑडिशन्सचे कॉल वगैरे सुरू झालं आणि मेकअप आर्टिस्टनी मला बोलावलं होतं मॉडेलिंग करायला. सो तिकडे मी गेले. मग अजून 2-4 लोकांनी बोलावलं. तर तसं मी तिथे ॲज अ मॉडेल म्हणून हे झाली हं. बँड्राला. तर पण माझ्या पप्पांना ते अलाउड नव्हतं. माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट होते. सो त्यांनी सांगितलं की आपल्यात हे चालत नाही आणि तोपर्यंत माझे Instagramवर आय गेस 40,000 फॉलोअर झाले होते 2015 मध्ये. 15 मध्ये. म्हणजे मी फोटोग्राफरसोबत पण कोलॅबरेट वगैरे करायची. हं. तसं फोटोज व्हायरल जायचे वगैरे. तर छान झालं होतं, चालू होतं मस्त. त्याच्यामुळे माझ्याकडे प्लॅन बी पण नव्हता. हां. इंजिनिअरिंगकडे तर कोणी लक्षच दिलं नाही. अरे, आपल्याला आता हेच करायचंय असं. पण मग कॉलेज संपल्यानंतर पप्पा म्हटले, की "नाही, नाही, हे नाही चालणार आपल्यात. खूप भांडले वगैरे, नाही मला करायचंय." पण पप्पा बोलले, "नाही." तर मी रागा-रागात डिॲक्टिव्हेट केलं अकाउंट हं. परमनंटली. हं. सो त्याच्यानंतर मग जॉब वगैरे केला. परत लॉकडाऊन झालं. तेव्हा जॉब सोडला होता. म्हटलं आता लॉकडाऊन झालंय, पप्पांना काय कळतंय Insta वगैरे. परत सुरू केलं, फोटोज काढले, हे केलं, ते केलं आणि मग परत ब्रेक लागणारच होता, कारण की लग्न ठरलं 2021 मध्ये. सो दमले मी. सो लग्न ठरलं. मग परत म्हटलं आता बंद होईल परत. कारण घरचे अलाऊ नाही करत, तर सासरचे काय करतील, राइट? हं. बट लकीली माझा हसबंड इतका सपोर्टिव्ह आहे. त्याने मला बोललं, "तू कर बिंदास." हां. कारण की आणि सगळे मोस्टली मम्मी-पप्पा काय म्हणतात,
नवऱ्याच्या घरी जाऊन काय करायचं ते कर. कर. सो हां. मी केलं. हां, हां. तर मग तेव्हा माझे आय गेस 4000 फॉलोअर्स होते. हं. लग्न झालं तेव्हा. सो लग्न मानवलं म्हणायचं. त्याच्यानंतर मग वाढतच गेले आणि आता तर तुला माहिती आहे. हं. सो असं ओव्हरऑल माझी जर्नी होती. ओके. सो तू डिसाईड नव्हतं केलं, की होईल की नाही माहीत नव्हतं. नाही मला सपोर्ट केलं. हां. सपोर्ट केलं आणि हा माझा छंद होता. मी छंद म्हणून सुरू केलंय. मला कॅमेरा प्रचंड आवडतो. म्हणजे तू मला शूटला 5 तास जरी सांगितलं, मी थकणारच नाही. मी पोजच देत राहील. मला अच्छा. एवढं आवडतं. सो तू अर्निंगच्या विचाराने पण नाही नाही, आली. नाही, नाही. फक्त मला तुला माहीत पण करायचं नव्हतं होतं. की याच्यात अर्निंग होते. हां. जेव्हा मी स्टार्ट केलेलं. ओके. मला असं वाटलं जे मी मॉडेलिंगमध्ये जाते तिथून पैसे येतात फक्त. ओके. ब्रँड्स हे ते फक्त फुकटमध्ये हे भेटतं. बार्टर कोलॅब्स तेव्हा बार्टरच चालायचे 10 हां. वर्ष आधी. हां. पेड नव्हतं एवढं. सो मला असं वाटतं ठीक आहे, इट्स गुड मिळतंय. असं ह्या हिशोबाने मला आवडायचं म्हणून हं. मी केलं सुरू. ओके. सो तुला आता फील होतं मी काहीतरी जे माझा छंद होता ते कुठेतरी मी पूर्णत्वास आणलंय असं वाटतं तुला? हो, वाटतंय मला. ओके. आणि अर्निंगमुळे? मला असं वाटतं मी खूप लकी आहे, हां. की जे मला आवडतंय ते करून मी पैसे कमवतेय. ओके. बऱ्याच लोकांना असं नसतं 9 to 5 जॉब करतायत, नाही आवडत तरी करतायत. बट लकीली टचवूड की मला जे आवडतं ते करून पैसे कमवते. सो येस, आय फील ओके. ब्लेस्ड. तू स्वतःला कंटेंट क्रिएटर समजतेस, रील स्टार समजतेस, की काय बोलतात त्याला इन्फ्लुएन्सर? काय काय समजतेस? इन्फ्लुएन्सर तर मी नाहीये. हां. आय थिंक मी रील स्टार म्हणू शकतोस तू. रील कंटेंट स्टार. क्रिएशन पण नाही म्हणू शकणार बिकॉज मला असं ते बॉलिवूड म्हणजे हं. तू बघशील माझे मोस्टली ट्रान्झिशन रील व्हायरल होतात. हं. कंटेंट असं वेगळं मी काय म्हणजे असं ब्युटी वगैरे बनवत असते. पण मोस्टली जे लोकांना काय आवडतं, हं. ते माझे मेकअप लुक्स, हं. साडी लुक्स ते सगळं आवडतं. हां. सो आय थिंक रील स्टार तू म्हणू शकतोस. हं. आपण कुठेतरी अशा रील्स बघायला मिळतात, की महाराष्ट्राची नॅशनल क्रश असं बोलतात. तेव्हा तुला कसं वाटतं? मस्त वाटतं. पण महाराष्ट्र त्यांना अजून माहीत नसेल मे बी माझं लग्न झालंय. मला महाराष्ट्राची क्रश. युजुअली यशस्वी, मी, हां. गौरी, पूर्वा हां. आम्ही या ज्या मराठी मुली आहोत मोस्टली, त्या खूप व्हायरल झालेलो 2 हां. वर्षापूर्वी. सो तुमचं डिस्कशन काय होतं सगळ्यांचं एकमेकींशी? काही नाही यार, मस्त. तेव्हा आम्ही ठरवलेलं की सगळे मिळून काहीतरी एक व्हिडिओ बनवू. पण मग मी असं वेगळे-वेगळे बनवलेत. यशस्वीसोबत वेगळं, गौरीसोबत शूट केलंय. हं. सो तुम्ही असं आहे. फ्रेंड्स आहे? हो. म्हणजे लग्नाच्या नाही, आधीपासून नाही, की नाही, नाही. नंतर? नंतर Instaवरतीच ओळख झाली आमची. ओह! ओके. सो तुला काय वाटतं कंटेंट क्रिएटर हं. आपण ॲज अ करियर म्हणून निवडायला पाहिजे का? येस, निवडू शकतो, बट काहीतरी एक बॅकअप प्लॅन हवंय. म्हणजे असं मला वाटतं, की जरुरी नाहीये, की वर्कच करेल. बट जर तुम्ही 100% देताय, हार्ड वर्क, हं. कन्सिस्टन्सी जर मेंटेन केली, तर डेफिनेटली तुम्ही पुढे जाल. आणि ओके. तुम्हाला जर आवड आहे तर. जस्ट बिकॉज पैशाच्या मागे जाऊन, नाही मला पण असं पाहिजेल आहे, मला पण हे फ्री प्रॉडक्ट्स पाहिजेल आहे, तर नाही करू शकत. बिकॉज मी तसं स्टार्ट केलं नाही. मला म्हणजे भरपूर लोकं विचारायचे, की कसं करू, काय? तर मी त्यांना हेच सांगायचे, "यार हे मला आवडतं." म्हणजे मी एक बर्डन म्हणून नाही करत आहे, प्रेशर म्हणून नाही करत आहे, की हं. यार मी जर व्हिडिओ नाही टाकला तर काय होईल? यू नो? हं. सो मला आवड आहे म्हणून मी करतीये आणि मे बी म्हणून मला थोडंफार जे काही सक्सेस मिळालंय हं, हं, हं. असं मला सो वाटतं. तू कन्सिस्टन्सीबद्दल बोललीस. सो येस. कन्सिस्टन्सी म्हणजे नेमकं काय? म्हणजे महिन्यातनं इतक्या-इतक्या व्हिडिओज गेल्या पाहिजे, वीकमध्ये इतक्या व्हिडिओज येस, गेल्या पाहिजे. येस. व्हॉट भलेही डज इट तुमचा व्हिडिओ चालो, नको चालो, तुम्ही टाकणं खूप गरजेचं आहे. मी हे पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते बिकॉज मी आता प्रेग्नन्सीत 1 वर्षाचा ब्रेक घेतलेला. ठीक आहे, माझे फॉलोअर्स ऑलमोस्ट 300K होणार होते अँड आय एम बॅक टू 251K. तू फरक समजतोय, लोकं तुला विसरून जातील. हं. कारण नवीन लोकं, नवीन कंटेंट क्रिएटर्स एवढे येतायत, की तुम्ही जर त्या रेसमध्ये नाही राहिले, तर यू विल बी गॉन. हां, ठीक आहे. तर तू असं समज, की मी आता परत सुरू करते ॲक्टिव्ह राहणं. हां. अजूनही माझ्याने होत नाहीये व्यवस्थित, बट आय एम स्टिल ट्रायिंग. हं. ठीक आहे, तर मला असं वाटतं डेली एक तरी टाकलंच पाहिजे. ओके. डेली एक तरी डेली टाकला एक तरी पाहिजे. टाकलंच पाहिजे. पण कन्सिस्टन्सीमध्ये बघ आपण करायचा ट्राय करतो, पण तितकी क्वालिटी मेंटेन नाही होत. सो तू काय चूज करशील क्वालिटी की क्वांटिटी? बोथ. आय नो दोन्ही होत नाही, हं. बट दोन्ही मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ओके. येस. सो क्वांटिटी इज अल्सो पण इम्पोर्टंट. येस ऑब्व्हियसली कारण पण क्वांटिटीच इम्पोर्टंट आहे बट जास्त मला असं क्वांटिटीच्या वाटतं. मागे धावलो तर कधी-कधी क्वालिटी तितकी होते ना, मॅच आता नाही तू होणार. बघत असशील बरेचसे क्रिएटर्स आहेत. तुला वाटत असेल अरे व्हिडिओमध्ये काहीच नाहीये. स्टिल त्याला व्ह्यूज येतात राइट? हां. का येतायत? का क्वालिटी तर नाहीये. बघितलेच असणार ना तू राइट? हं. व्हिडिओज असे असतात हां. ज्याच्यात क्वालिटी किंवा काही नाहीये असं. सो मला असं वाटतं पोस्ट करत राहा. पोस्ट ओके. करत राहा. हं. बस. ओके. सो तू ह्या सगळ्या एवढ्या फॉलोअर्स वाढवलेत, ज्यामध्ये तू एक असं कुठलं गणित क्रॅक केलंय, की ज्याच्यामुळे ते व्हिडिओज तुझ्या चांगल्या व्हायरल जातात?
मी हे बघितलं, की माझ्या ऑडियन्सला काय आवडतंय. ठीक आहे. मी मेकअप ट्राय केलं, मी क्लोथिंग ट्राय केलं. ठीक आहे. हं, त्यापैकी म्हणजे सगळंच ट्राय केलंय. स्किन केअर म्हणू नको, जे मुली सगळं करतात ते. हं. त्यातून मी बघितलं, की मोस्टली माझे ट्रान्झिशन व्हिडिओज आणि मेकअपचे व्हिडिओज किंवा मी जे कसं स्टाईल करते आउटफिट ते जातात. हां, राइट? सो मग मी त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला आधी सगळं करून बघायचंय. हां. त्याच्यातून तुम्हाला बघायचंय, की लोकांना काय आवडतंय. ओके. ते खूप जाणून घेणं गरजेचं आहे. बिकॉज तुमचे फॉलोअर्सच तुम्हाला पुढे नेणार आहेत. हां, सो त्यांना काय बघायचंय हे पण लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. ओके. आता तू बोललीस, की आपल्या ऑडियन्सला काय बघायला आवडतं हे आपल्याला कळलं पाहिजे. बट करेक्ट. ते कसं कळणार, की आपल्या ऑडियन्सला काय आवडतंय? व्ह्यूजवरनं? जेव्हा व्ह्यूज जातील येस. ओके. आता तू बघशील म्हणजे कंपॅरेटिव्हली कमी जातात जेव्हा मी मेकअप टाकते, हे टाकते. पण जेव्हा मी साडीचं काही कंटेंट टाकते किंवा काय, हं, सो त्याच्यामुळे मी चांगला व्हिडिओ जातो तो. मग मला कळतंय अच्छा लोकांना हेच आवडतंय. ओके. सो मी असं नाही का मग मी तेच करणार. हां, बिकॉज ब्रँडसाठी हे सुद्धा महत्वाचं आहे मेकअप करणं, स्किन केअर करणं. अदरवाईज हं. तुम्हाला ब्रँड येणार नाही. ओके. येस. सो ब्रँड भेटण्यासाठी काय करायला लागतं? म्हणजे एखाद्याकडे इतके-इतके फॉलोअर्स झाले हं. किंवा मला सांग किती फॉलोअर्स लागतात दॅट टू डझंट गेट अ मॅटर. ब्रँड डील? दॅट डझंट मॅटर. काय मॅटर करतं? आज माझ्याहून कमी कुणाचे फॉलोअर्स आहेत, पण ती मुलगीचं निश क्लिअर आहे. निश म्हणजे की ती फक्त मेकअपच करतीये, राइट? तर तिला ब्रँड देईल. जास्त पैसेही देऊ शकते माझ्यापेक्षा बिकॉज तिचं निश क्लिअर आहे, तिचे व्हिडिओज क्लिअर आहेत. माझं प्रोफाईलमध्ये तू जाशील, तर तुला मिक्स ऑफ कंटेंट दिसेल. सो राइट. ब्रँड इज कन्फ्यूज. नक्की ही मुलगी काय करते? नक्की हिचा ऑडियन्स काय बघतोय, हं. राइट? सो डझंट मॅटर. फॉलोअर्स डझंट मॅटर. तुमचं कंटेंट मॅटर करतं. ओके. सो माझ्याकडे 10,000 फॉलोअर्स आहे. हं. मला ब्रँड डील भेटेल? मिळू शकते. आता म्हणजे माझं कपल कंटेंट पण आहे, इफ यू हं. नो. आय डोंट नो येस. इफ यू नो ओर नॉट. तिथे जास्त फॉलोअर्स नाहीत आमचे, तरी सुद्धा ब्रँड डील्स येतात. ओके. येस. सो बट फॉलोअर्स डझंट मॅटर. ब्रँड्स काय बघतात तुमच्याकडे? एक निश आहे, क्लिअर निश ठीक आहे. करेक्ट पण आणि तुमचा फॉलोअर्स रीच. रीच. फॉलोअर्स कमी असले तरी आता जर फॉलोअर्स तुझे कमी आहेत, पण तुझा रीच चांगला आहे. 10K वरती तुला 100K व्ह्यूज येतायत, 60K व्ह्यूज येतायत एव्हरेज. सो युअर रीच इज गुड. तर तुला येऊ ओके. शकतात ब्रँड्स. येस. आतापर्यंत इतके ब्रँड डील्स करतेस तू, तर आतापर्यंत कुठला असा वियर्ड एक्सपिरियन्स आलाय ब्रँडसोबत? नाही यार, वियर्ड ब्रँडसोबत आपण काम करतच नाही. हां. नाही. कधी असं झालंय फ्रीमध्ये कर, बार्टर कोलॅब कर असं? हो, ते येतातच ना. पण ते आपल्यावरती आहे घ्यायचं की नाही. जे बार्टर मला वाटतात की वर्थ आहे बाबा, जर मी करू शकते हे हां. प्रॉडक्ट मला कामाला येईल पुढे, हं, तर मी करते. असं. युजुअली तर मला आधी मॅनेजच करत होती एजन्सी, तर हं. तेच सगळं बघायचे. आत्ता ओके. हल्ली 2-3 महिने झाले मी स्वतः माझं हं, हं, अकाउंट हं. हँडल करते. ओके. ब्रँड्स वगैरे. हो. सो एखादी कंटेंट क्रिएटर तू स्वतःला तर जसं रील स्टार समजतेस, तर रील स्टार एक रील स्टार नको बोलू यार, बट ठीक आहे. मतलब महाराष्ट्राची क्रश. ठीक आहे. किती एखादी कंटेंट क्रिएटर आहे, जे किती पैसे कमवू शकते कंटेंटमधनं, फक्त रील्समधनं? हे बघ ब्रँड टू ब्रँड डिपेंड करतं. आता तू फक्त रील्सच बनवते, ब्रँडच नाही आले. भलेही तुला रीच आहे. सो हाऊ विल यू अर्न? हं, इट इज नॉट YouTube की तुम्हाला व्ह्यूजवर पैसे मिळतील. तो हं, ब्रँड्स खूप गरजेचं असतं Instaमध्ये. तर मला असं वाटतं यार डिपेंड करतं ब्रँड टू ब्रँड. मी असं तुला नंबर नाही देऊ शकत. हं. तू किती अर्न बिकॉज करतेस? मी तेच सांगते तुला असा महिना कधी-कधी येतो जिथे मला कुठलाच ब्रँड येत नाही आणि कधी-कधी 3-4 ब्रँड एकाच महिन्यात येतात. सो इट्स नॉट फिक्स्ड. स्टेबल इन्कम नाहीये याच्यात. ओके. ठीक आहे. सो हाऊ विल यू कंपेअर म्हणजे एखादा 9 to 5 वाला जॉबवाला आहे हं. आणि एखादा कंटेंट क्रिएटर आहे. सो कोण बेटर आहे तुला काय वाटतं? अर्निंगमध्ये कोण जास्त कमवू शकतं? यार मला वाटतं कंटेंट क्रिएटर कमवू शकतो. हं, बट कधी-कधी पण त्याचं फिक्स्ड इन्कम नाहीये. 9 to 5 वाला तुला माहिती आहे महिन्याला तुला एवढे-एवढे पैसे येणार आहेत. हां, कंटेंट क्रिएशनमध्ये ते फिक्स नसतं. कधी वर जातं, कधी खाली येतं, कधी येतच नाही. हं. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट किंवा तुझ्याकडे एक बॅकअप तरी हवाय. ओके. असं आणि मला असं वाटतं, की जेवढं तू सपोज तुला जॉब करतोयस, कंटेंट क्रिएशन पण करतोयस हं. आणि तुला जॉब सोडायचा आहे, तर तुझ्या जॉबवरून तुला जेवढे पैसे येतात त्याच्याहून डबल येत नाही, तोपर्यंत आय डोंट थिंक की तू जॉब वगैरे क्विट केलं पाहिजेस. ओके. असं. सो आपण कुठेतरी बघतो की आजकाल म्हणजे मी जशा गोष्टी ऐकतोय की कंटेंट क्रिएटर एखाद्या ॲक्टर्सपेक्षा पण जास्त कमवतात आहे. असे पण कंटेंट क्रिएटर आहेत. हो, आहेत. हां, बिकॉज त्यांना माहिती आहे, की ॲक्टरला एवढे पैसे देण्यापेक्षा त्याच्याहून कमीमध्ये जर मला एखादा कंटेंट क्रिएटर मिळतोय, ज्याची रीच पण खतरनाक आहे, ज्याचा ऑडियन्स पण खतरनाक आता तू बघशीलच ना, हं. मोस्टली ॲड कुठे एवढ्या येतात टीव्हीला. नाही येत. सगळं Instaवरतीच चालू आहे. सगळे ॲड्स म्हण, पोस्ट म्हण, सगळं Instaवरतीच चालू आहे. हं, सो आय थिंक खूप जास्त कंटेंट क्रिएटरची म्हणजे आता हं, हवा जी चालू आहे, ती हं. बरोबर आहे मला असं ओके. वाटतंय. सो जे तुला लोकं बघतात हं. आणि एखादी मुलगी आहे जिला तुझ्या
ब्युटी आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यायचंय. हं. सो तिला काय तू टिप्स देशील? मला असं वाटतं यार तिने स्टार्ट करायला पाहिजे. बिकॉज मलाही आधी काही यायचं नाही. मी आधी विदाऊट मेकअप व्हिडिओज बनवलेत. म्हणजे आणि जर तुला मेकअप येतो तर ऑब्व्हियसली तू विथ मेकअप जे काही तुझ्याकडे प्रॉडक्ट आहेत 2, 3, 4 म्हणू नकोस. तसं सुरू करायला हवं. वेट नाही करायला पाहिजे, की मी कॅमेरा घेईल, मी फोनच घेईल, मग मी लाईटच घेईल. म्हणजे मी असंच शूट केलंय डब्यावर डब्बे ठेवून. मी लिटरली ते ओके. सगळं केलेलं आहे. हां. नो ट्रायपॉड, नथिंग. फक्त हं. नॅचरल लाईट एक आहे आणि तेही व्हिडिओज माझे व्हायरल गेलेत. हां. हो. ओके. 2020-21 ची जी मी गोष्ट सांगते हं, तुला. हं, हं. सो मला असं वाटतं यार तुमच्यामध्ये जोश पाहिजे सुरू करायचंय आणि एक कन्सिस्टन्सी बस हं. आणि हार्डवर्क तर ओके. आपण आज बघतो की दुसरी-तिसरी मुलगी उठून कंटेंट क्रिएशन हां. चालू करते, पण नंतर ते कुठे वर्कआउट नाही होत. 5-6 महिन्यानंतर किंवा 1-2 महिन्यानंतर ते वर्कआउट नाही झालं की लोकं बंद होतात. होतात करेक्ट. तुला काय वाटतं? माझ्यासोबतही तसं झालंय. मी तेच हां. सांगते ना तुला, मी 1.5 वर्षाचा ब्रेक घेतला. माझे फॉलोअर्स कमी झाले. आता मला हवी आधी जी रीच होती ती नाही येते. हं, पण दॅट डझंट मीन मी सोडून दिलं, गिव्ह अप केलं. आय एम स्टिल क्रिएटिंग कंटेंट बिकॉज दॅट्स व्हॉट आय लव्ह. मी हं, जर आता अपेक्षा केली, यार मला नाही रीच येते, मला पैसे नाही येते, मला ब्रँड्स नाही येते, मला नाही करायचं. बट हं, माझं तसं नव्हतंच कधी. मी अजूनही म्हणजे माझ्या नवऱ्याला पण हे बोलते, "ह्याच्यातून मला पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण मी हे हं, सुरू ठेवेल बिकॉज हे माझं पॅशन आहे." हं, सो आय थिंक हा विचाराने जर तुम्ही केलं तर यू विल नेव्हर गेट सॅड. बट मला आता आहे ती फायनान्शियल डिपेंडन्सी. हं. प्रत्येकालाच असते असं नाही. ओके. करेक्ट. आपण बघतो की कंटेंट क्रिएशन लोकांना वाटतं की सोपं आहे नाही का? व्हिडिओ टाकला हां. इतक्या-इतक्या की व्ह्यूज येतील, व्हायरल होऊ, इतके-इतके फॉलोअर्स होईल. पण कंटेंट क्रिएशन तितकंच हार्ड आहे. तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकावे लागतात आणि ते व्हिडिओ तसाच क्वालिटी मेंटेन करणं सुद्धा करावी अवघड आहे. लागते. करेक्ट. आता मी 3-3 तास शूट करते. तेव्हा कुठे जाऊन मला माझी 30 सेकंड्सची रील बनते. सिरियसली. येस. 3 तास मी हो, शूटमध्ये म्हणजे किती टेक्स करतात ते करते तू? हो, मी करतच राहते. जोपर्यंत मला वाटत नाही, की याच्यातून मला एवढ्या-एवढ्या क्लिप्स भेटतील. हं. तोपर्यंत मी म्हणजे आधी आता तर बेबीमुळे मला पॉसिबल होत नाही. पण आधी मी खूप म्हणजे 3-3 वाजेपर्यंत शूट्स केले. हां. येस. आता तू एखादी कॉन्सेप्ट तुला सपोज एखादी रील तुला बनवायची आहे. करेक्ट. तर तू कॉन्सेप्ट ChatGPTवरून शोधते की तुला कंटेंट सुचतो? सुचतो मला. कधी-कधी मी इन्स्पिरेशन घेते Pinterest वगैरेवरून. हां. पण अदरवाईज तर ChatGPT तर ऑब्व्हियसली आता हेल्प स्क्रिप्ट रायटिंग हं. वगैरेमध्ये मी त्याची हेल्प घेते. भरपूर हेल्प होते. ओके. ते पण आत्ता. आधी हं, तर हे हं, हं. सगळं नव्हतं राइट? हं. जेव्हा मी स्टार्ट केलं. हां. सो तेव्हा तर आपलंच डोकं यूज हां. करायला लागायचं. आजकाल कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं, की एआय कुठेतरी टेक ओव्हर करते. म्हणजे करतंय. आजकाल एआय मॉडेल्स सुद्धा त्या व्हिडिओज बनवून भेटतात. असं तुम्हाला काय वाटतं, की मॉडेल्सचं थोडं काम कमी होणार आहे एआयमुळे? कसं बघते तू आय डोंट याच्याकडे? थिंक सो. मॉडेल कॅन नेव्हर कंपेअर विथ एआय मॉडेल्स यार. व्हाय? आता कसं सांगणार माणूस शेवटी ह्युमन तर ह्युमन आहे. आता हे बघ ना, तू कामाचंच बघशील. आय डोंट नो तुला आय-टीचं केवढं नॉलेज आहे. पण कितीही जरी तू काय म्हणतात ऑटोमेशन टेस्टिंग केलीस, तरी मॅन्युअल टेस्टिंगसाठी तुम्हाला एक माणूस बसवावाच हं, लागतो. हं. म्हणजे माणसांची गरजही लागणारच. एआय कितीही येऊ दे. हां. सो आय डोंट थिंक तुमचं टॅलेंट तुमच्या टॅलेंट आहे तर एआय हं. त्याचा काही फायदा नाही उचलू शकत. नाही बट मी अशा पर्स्पेक्टिव्ह विचारतो, की सपोज तुला एखादी ब्रँड डील भेटती. हं. तुझ्याकडनं एखादा व्हिडिओ बनवून भेटतोय. पण करेक्ट. तू जसं बनवतीये तसा एआय पण सेम आपण त्याला इमेजेस दिले, थोडेसे हे दिले, की तो सेम व्हिडिओ तुझ्यासारखा बनवू शकतो एआयने. करू शकतो. एआय मॉडेल असेल, तर त्याच्याबद्दल मी विचारतोय. मला असं वाटतं, की लोकांचा ट्रस्ट खूप महत्वाचा आहे, राइट? हं, जर हं, मी करते तेव्हा तर लोकांना खरं वाटेल, की हां, एक जेन्युइन मुलगी यूज करते हा प्रॉडक्ट वगैरे, तर दे कॅन ट्रस्ट मी. पण एआयवरती ते ट्रस्ट नाही ठेवू शकत ना. हं. सो हा डिफरन्स आहे. ट्रस्टचा प्रश्न आहे. ओके. बिकॉज एनी हाऊ ते ऑडियन्ससाठीच बनवतायत जे पण प्रॉडक्ट आहे, कस्टमर्ससाठी. हां. ते कस्टमर्स जोपर्यंत ट्रस्ट नाही करणार, तर ते हं. कशाला घेतील ती गोष्ट. राइट. आपण जेव्हा कंटेंट क्रिएशन करतो, तेव्हा आपण एक एक पब्लिक फिगर बनतो. येस. त्यावरती लोकं काहीही कमेंट्स करतात, काहीही म्हणजे हे करतात. असं तुझा हं. कधी एक्सपिरियन्स आलाय? कमेंट्स वाचून तू रडली आहे, असं कधी हो, झालंय? झालंय काय झालतं? भरपूरदा सुरुवातला, की म्हणजे म्हणजे असं लुक्सवरून वगैरे कधी नाही बोलले. बोलले आहेत म्हणजे खूप बारीक असल्यामुळे, पण मला खूप क्रिटिसिझम फेस करावं लागलं आधी. आता तर मी लक्ष देत नाही, हां. की केवढीच बारीक आहे, सांगाडाच आहे आणि हेच आहे, तेच आहे. दात सुळ्यासारखे आहेत. इफ यू सी माझे व्हॅम्पायर टीथ आहेत. हं, पण आता मी लक्ष देत नाही. हं. तू रडलीस त्याच्यामुळे? हो, आधी हां. रडायचे, की यार एवढी मेहनत करतोय आपण आणि लोकं एक कमेंट करून आपला पण हे चुकीचं आहे यार. 100 लोकं चांगली पण करतायत, पण त्या एक कमेंटमुळे आपण आपला दिवस खराब नाही केला पाहिजे. हे मला थोडं राइट. नंतर हां. कळालं. ऑब्व्हियसली मॅच्युरिटी आली हं, नंतर समजलं, हं, की लोकांना कामच नाही आणि बघशील जर तू ते सगळे फेक अकाउंट्स असतात. हं, सो मॅटर नाही हं. करत. तसं करायला पण नाही हां. पाहिजे.
जसं तू बोललीस, की तुझा एक फेज होता जेव्हा तुला व्ह्यूज येत नव्हते किंवा तुझे फॉलोअर्स कमी झाले. हां, मी असं कधी-कधी बघितलंय, की लोकांचा एक ट्रेंड बनतो. लोकं अचानक ट्रेंडला येतात आणि त्यांच्या व्हिडिओज प्रत्येक व्हिडिओज व्हायरल जातात आणि करेक्ट. अचानक असा एक फेज येतो, की ज्यावेळेला व्ह्यूज येत नाही, तेव्हा कुठेतरी डिप्रेशन आणि अशा गोष्टी व्हायला होतात. लागतात. ऐकलंय, मी पण ऐकलंय. तुझ्यासोबत झालं असं कधी? नाही. म्हणजे मी सॅड होते, रडते, की मला करायचंय, पण यार माझ्याने होत नाहीये. हं, बिकॉज ॲज यू नो मी प्रेग्नन्सी आणि बेबीमुळे ब्रेक घेतलेला. हं, पण मग मला हे पण कळालं, की यार बेबीला पण मी टाईम देणं महत्त्वाचं बिकॉज तो हां, तिचा गोल्डन पिरियड आहे यार. नंतर तो टाईम मला नाही मिळणार. कंटेंट क्रिएशन तर मी परतही सुरू करू शकते, जे आता करते. आधीही हं, केलं, जे तुला हं, सांगितलं. हां, 0 पासून सुरू करून जर मी इथे पोहोचू शकते. सो आय थिंक एवढा ब्रेक घेतल्यानंतर मी परत सुरूच करू शकते. हं, सो डिप्रेशन वगैरेमध्ये नाही जायला पाहिजे. हं, परत सुरू केलं पाहिजे, मला हां. असं वाटतं. म्हणजे करत राहायला गिव्ह नाही करायला नाही पाहिजे. करायचा. येस. कंटेंट क्रिएशनने तुला काय शिकवलं? काय शिकवलं यार? हे तर मला नाही सांगता येणार ब्रो. ठीक आहे. तुला अशी कोणती ॲडव्हाइस भेटली जी तू कधीच विसरणार नाही? अशी कशाबद्दल? कशाबद्दल आहे? कोणीही काही ॲडव्हाइस दिली असेल, एक ॲडव्हाइस जी तुला आत्तापर्यंत भेटली आहे, जी कधी विसरणार नाही. यार माझी मेमरी खूप मी शॉर्ट लॉस टर्म आहे. मेमरी लॉस आहे. हे माझ्या टाकूया खरंच आपण. नाही यार. खरंच लक्षात नाही राहत गोष्टी. हं. खरंच लक्षात राहत नाही आणि ओके. असं जर तू ज्ञानी बोलायला लावलंस तर हं. आपल्याला जमणार नाही ॲडवाईस-बिडवाईस. सो तुला काय म्हणजे वाटतं? मला असं वाटत नाही यार मी एवढी मोठी झाली आहे की ॲडवाईस वगैरे देऊ. जे मी एक्सपिरियन्स केले ते मी तुला सांगितलं नाही, मी सगळं. ॲडव्हाइस तुझी नाही मागितली. तुला आय अशी नो. कोणती ॲडव्हाइस भेटली जी नाही आपण कोणाचं नाही ज्याने ऐकत. करिअरचे कोणाचं ऐकत नाही? ओके. ऐकते पण यार आता आठवत नाहीये मला ॲट हं. द ठीक मोमेंट. आहे. मे बी आपण कुठं कन्व्हर्सेशन बोलतोय आणि मला आठवलं तर हं. सांगेल ठीक नक्की. आहे. इट्स ओके. नो प्रॉब्लेम. मला सांग तू ब्युटीमध्ये आहेस. येस. ब्युटी तुझा कंटेंट आहे. हं. तू स्किन केअर रूटीन काय करतेस? मी फक्त 3 गोष्टी फॉलो करते. फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दॅट्स इट. बस. काय इम्पोर्टंट आहे स्किनला चांगलं सनस्क्रीन ठेवण्यासाठी? खूप इम्पोर्टंट आहे आणि मॉइश्चरायझर मला हे खूप नंतर कळालं. म्हणजे मी ऑलमोस्ट माझ्या इंजिनिअरिंगपर्यंत तोंडाला साबण लावायचे. हे कोणाला खरं वाटणार नाहीये, वाटतही नाही जेव्हा मी सांगते. पण त्यामुळेच माझी स्किन खूप ड्राय झाली आहे. हं, सो मला आधी असं वाटायचं हे क्रीम वगैरे लावण्याने फेस खराब होईल, पिंपल्स वगैरे येतील. हं, बट आय थिंक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि फेस वॉश ह्या 3 हं. गोष्टी तर म्हणजे मुलांनीही हां. फॉलो केल्या पाहिजेत. तू मॅरिड आहेस, मुलगा झालाय, पण असं वाटत नाही मला तर. पण ह्याच्यामुळं तुझ्या कधी ब्रँड डील्स किंवा लोकांमध्ये कधी असे चेंज पाहायला मिळाले? हो, येस. नक्कीच. म्हणजे फॉलोअर्समध्ये म्हणजे खूप कमी झालेत. फॉलोअर्स कमी झालेत? येस. म्हणजे मी ऑलमोस्ट 300K क्रॉस करणार होती प्रेग्नन्सीच्या आधी आणि आता आय हॅव 251K. तर तू विचार करू शकतोस, की म्हणजे मे बी असं नाही, की ते फक्त प्रेग्नन्सीमुळे किंवा बेबीमुळे, बट आय थिंक माझा ब्रेक झाला. जे मी तुला मगाशी सांगितलं, की कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे या फील्डमध्ये. हं, सो मी बंद केलं. लोकं विसरून जातात यार आणि नंतर तुम्ही खूप टाईम नंतर पोस्ट करताय, त्याचा काही हं. अर्थ नाहीये. म्हणजे परत तुम्हाला त्या ट्रॅकवर यायला थोडा वेळ लागेल, असं ओके. मला वाटतं. लोकांचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो एखादी वुमन जिचं लग्न झालंय तू सांग, तिच्याकडे? यू आर अ गाय, यू शुड टेल मी. तुला काय वाटतं? आय डोंट थिंक सो. हं? आता कॅमेराच्या आधी हा मुलगा काहीतरी वेगळं बोलत होता. मे बी होत असेल, आय डोंट नो. होतं, होतं. आय हं, डोंट नो त्यांचा चान्स असतो, की काय त्यांना असं वाटत असेल मे हं. बी, बट खूप फरक पडतो त्याच्याने. म्हणजे ओके. जसं मी माझ्या लग्नाचे व्हिडिओज, रील्स टाकले होते, तर फॉलोअर्समध्ये पण खूप शिव्या म्हणजे कमेंट्समध्ये खूप शिव्या आणि फॉलोअर्स पण कमी झाले होते. शिव्या? हो, माझ्या नवऱ्याला. काय म्हणून म्हणजे? म्हणजे आता बघ, लोकं खूप लुक्सवर जातात आणि आय डोंट केअर अबाउट लुक्स. यार तुम्ही जर त्या माणसासोबत तू विचार करा त्याने मला एवढा सपोर्ट केला यार कोण करेल? सांग मला तू. त्याने हं, त्याच्या मम्मी-पप्पांनाही सांगितलं, की ती हेच करेल. हं, म्हणजे एवढं आय डोंट थिंक कोणी करतं. हं. तर त्याच्या लुक्सवर उगाच त्याला बोलायचे, "उगाच तुझा गव्हर्नमेंट जॉबच आहे आणि असंच आहे आणि तसंच आहे. पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता." तर असे सगळे कॉमेंट्स. तर आम्ही दोघं लोकांना वाटत असेल, "अरे यांना कसं म्हणजे बिचारे सॅड फील करायचे." आम्ही दोघं मिळून हसत होते हां. कमेंट्स वाचून. बिकॉज आम्हाला फरकच नाही पडला. त्याचे काय रिएक्शन होते तेव्हा? हसायचा तो पण. त्याला हां. डीएम्समध्ये शिव्या. हां. हो. "हे कौन-सा जॉब करते हो? किती सोमवार केलेले आहेस? कुठल्या देवाला पूजलेलं आहेस?" तर असे सगळे क्वेशन्स त्याला विचारतात लोकं. ओके. अजूनही आता आम्ही कपल पेज चालू केलंय. तिकडे त्याला तेच विचारतात. हां. सो आय डोंट बट थिंक असं केलतं केलं. का त्यांनी असं काय सोळासमोर वगैरे? आमचं अरेंज मॅरेज आहे. हां, ओके. स्टिल त्याच्यामुळेच म्हणजे काय त्याने केलं होतं सो दॅट यार हे बघ, म्हणजे जेव्हा तो मला बघायला आलेला, तर सर्वात आधी मी त्याची हॉनेस्ट
तीच बघितलेली. म्हणजे त्याने बिचाऱ्याने मला सगळं खरं-खरं सांगितलं, जे त्याच्या लाईफमध्ये काय चालू होतं, जॉबबद्दल, करिअरबद्दल सगळं खरं-खरं सांगितलं. आणि मला असं होतं, की लग्न म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट नसतं. अरेंज मॅरेज तर तुला माहितीच आहे. तर मला असं होतं, की ह्या मुलाशी मी गप्पा मारू शकते का? बोलू शकते का? फ्रेंड बनू शकते का? हे मी आधी बघितलं. राइट? म्हणजे जे लोकं आजकाल मला खूप क्वेशन्स विचारतात, "यार, तू अरेंज मॅरेज केलंयस, प्लीज आम्हाला काहीतरी टिप्स दे." हं, की कसा मुलगा निवडला पाहिजे, कसं काय जज करणार? पहिल्यांदाच पहिला मुलगा आलाय, तो तर चांगलाच वागेल ना, राइट? हं. पण मी असं बघितलं, अरे यार, मी ह्याच्याशी बोलू शकते, कन्व्हर्सेशन करू शकते, फ्रेंड्स बनू बनू शकतो आम्ही. सो मी ते एक बघितलं आणि तू बिलीव्ह नाही करणार, आज तो मला बघायला आला आणि 12 दिवसांनी आमची एंगेजमेंट झाली. सिरियसली एकदा इतकी भेटल्यावर. घाई झालेली तुला? मला नाही, पप्पाला. तुला जसं मी बोलले, माझे पप्पा खूप हं, स्ट्रिक्ट होते. हं. सो त्यांना असं होतं, की एज झालंय. म्हणजे माझं ओके. 26 मध्ये लग्न झालं आय गेस. एज माझं 26 होतं तेव्हा, की 25. तर त्याच्यामुळे पप्पांना होतं, की पटकन हं. लग्न व्हायला हवं मुलीचं. सो ओके. त्यामुळे. पण त्याच्यानंतर लग्नात आणि एंगेजमेंटमध्ये 6 महिन्याचा गॅप होता. सो आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप बोललो आणि मग नंतर हं. म्हणजे रिलेशन बिल्ड करायला थोडा वेळ लागला. ओके. बट सो मला सांगा सगळ्या मुलांचा मिळून हा प्रश्न आहे, की सुंदर मुली नॉर्मल मुलांना डेट करतात का? हो, असं तर दिसत करू नाही. रिच शकतात. मुलांकडे जास्त सुंदर मुली पाहायला मिळतात. नाही, नाही, आय डोंट थिंक सो. तू आता बघशील सगळ्या मुलींचे जे नवरे आहेत ते असे एव्हरेज लुकिंग आणि एव्हरेजच आहेत. रिचचा असं आय डोंट थिंक नाही, सो. आय एम आस्किंग अबाउट डेट. लग्न तर ते अच्छा. अशाच सेटल्ड आणि काम मुलाशीच करतात. बट व्हॉट अबाउट डेट? करायला पाहिजे यार. पण तुमच्यात तिला पटवायचं पण स्किल्स पाहिजे ना. व्हॉट डू यू थिंक? स्किल्स पाहिजेल ना? स्किल बट मुलींचा प्रेफरन्स काय असतो? म्हणजे ते विचारतोय मी, की मी तर कधी लुक्सला प्रेफरन्स नाही दिला. हां. लुक्सला किंवा पैशांना. मला असं आहे, की मला खुश ठेव, मला म्हणजे हॅपी ठेव बस हं. एवढंच होतं. ते येतं ना एक मीम, म्हणजे क्या चाहिए औरत को? काय मुलींना हां. हॅपी बनवतं? तर माझं असं आहे म्हणजे मी माझं सांगते. ठीक आहे, मुलींचं मी नाही सांगू शकत. आता जेन मुलींचं काय आहे, त्यांना काय आवडतं किंवा माझं म्हणजे माहीत नाही यार. हं, आय थिंक पर्सन टू पर्सन हे व्हेरी करतं. कोणाला काय पाहिजे. मला मटेरिअलिस्टिक गोष्टींची आवड नाहीये. म्हणजे तू बघशील, की म्हणजे असं महागड्या मुलींना असतं ना, महाग वॉचेस, महाग बॅग्स. मी एक खूप नॉर्मल, साधी, सिंपल मुलगी आहे. मला रस्त्यावरचे स्ट्रीट शॉपिंग कपड्यांची म्हणजे खूप आवड आहे. तू ते असं बघशील ना, मला मी इथेच एम-जी रोडला एफ-सी रोडला एफ-सी शॉपिंग रोडला. करते. येस. हं, बिकॉज मला यार असं आहे, की पैशांचं एवढं नाहीये. ठीक आहे, हं. माझ्याशी तू चांगला वाग. आता एखादा मुलगा आहे, उसके पास पैसा है, बट ही इज नॉट ट्रीटिंग यू गुड, राइट? तर मग काय उपयोग? हां, फायनान्शियल तू हॅपी आहेस, पण मेंटली नाही आहेस ना. तर राइट. माझ्यासाठी मेंटली खूप इम्पोर्टंट हं, आहे. मेंटली हॅपी राहणं. ओके. सो आजकालच्या जेन मुली आणि जसं तू मिलेनियल आहेस, तर हां. दोघांमध्ये काय असं मेजर डिफरन्सेस बघायला मिळतात? मला असं वाटतं यार त्या खूप क्लिअर असतात त्यांच्या विचारांबद्दल. जसं की माझेच कझन आहे वगैरे. सो दे आर व्हेरी क्लिअर अँड स्ट्रेट फॉरवर्ड असं मला वाटतं. आम्ही थोडेसे कन्फ्युज्ड. तू पण मिलेनियलच आहे. आपण थोडेसे कन्फ्युज्ड आहे. हं, आपण घाबरतो ना काही डिसिजन्स घ्यायला. त्यांचं हं. असं आहे, मला हे करायचंय तर करायचंय. हां. असा त्यांचा डिसिजन असतो आणि ते करतातही. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आता तू बघितच असशील हं, प्रोटेस्ट हं. वगैरेमध्ये. सो सो तुला काय वाटतं, की तू मिलेनियल म्हणून जन्माला आलीस, हां. तर तुला ते बेस्ट वाटतं, की तुला काय वाटतं, तू जेन झी जनरेशनमध्ये जन्माला यायला पाहिजे? मिलेनियल. मिलेनियल जे मिलेनियल. आहे ते बेटर आहे? येस, येस. व्हाय? मला असं वाटतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त सेन्सिबल आहोत. हं. तू? आपण मिलेनियल्स यार. तू ओके. माझ्यासोबत आहेस इथे. हां. ओके. हे जेन आहेत का? हे दोघं? हां, जेन झी. मग तू तू सांग तुझ्या एक्सपिरियन्सवरून. माझ्या तर आय आजूबाजूला थिंक सर्व मला मिलेनियल्स वाटतं आहेत. जे आपण बघितलंय ना, जे मिलेन आपण जे लोकं बघितलेत, आपण 25 पैसे सुद्धा बघितलेत आणि त्या काळ तो काळ आणि आजचा काळ पूर्ण वेगळा आहे. पण तू हे जर त्यांना सांगायला जाशील, तर त्यांना ते बोर वाटतं. हं. तुम्हारी स्टोरीज हमको मत सुनाओ. ते असं नाही तो भिडेचा डायलॉग वाटतो, "ये तुम्हारे जमाने की लोग." हां, म्हणजे जसं आपण आपल्या मम्मी-पप्पांना कसं करायचं, "अरे तुमचं आम्हाला नको सांगू." तसं हां. ते आपल्याला करतात. तुमच्या हं, जमान्याचं आम्हाला सांगू नको आणि ते नाही ऐकत. हं, म्हणजे त्यांना जे करायचंय ते करतातच. आपलं असं होतं नाही मम्मी-पप्पा जसं तुला मी बोलली, मला करायचं होतं तरी माझ्या पप्पांनी मना केलं तर मी बंदच हं, केलं ना. हं. सो तेवढा रिस्पेक्ट आपण मला वाटतं देतो. ते ओके. मोठ्या लोकांच्या डिसिजनला नाही देत. हं, म्हणजे त्यांना आपण सांगतो, "अरे आम्ही 4 पावसाळे जास्त बघितले तुमच्यापेक्षा ऐका आमचं." बट नाही ऐकत. हं. ओके. सो तू मुंबईवरनं पुण्याला आलीस लग्नानंतर. येस. तर तुला काय बेटर वाटतं? पुणे बेटर वाटतं की मुंबई? मला आधी तर असं होतं, की मला मुंबईलाच पाहिजे. म्हणजे माझा बायोडेटा होता लग्नाचा, त्यात अट होती, की मुलगा मला मुंबईचाच पाहिजे. हां. गावातला नको किंवा काय. पण पुण्याची काही आयडिया नव्हती.
एवढी मी आले नव्हते पुण्याला. पण आता 5 वर्षानंतर जेव्हा मी मुंबई आणि पुण्याला कंपेअर करते, तर आय थिंक पुणे इज मच, मच बेटर. व्हाय? मुंबई खूप क्राउडेड झाली आता. म्हणजे आताच मी एका इव्हेंटला गेले होते. मूव्हीचं स्क्रीनिंग होतं. म्हणजे रस्त्यावरती एवढी कचरा, मशीन्स म्हणजे अक्षरशः जागा नाही. हं, गाड्यांना चालायला जागा नाही आणि तिथं तू पुण्यात बघशील असे मोठे-मोठे रोड आहेत. तर मला ते खूप जास्त आवडलं पुण्याबद्दल. असे हं, श्वास घ्यायला येतो. बाल्कन्या आहेत. हं. मुंबईच्या घरांना बाल्कन्या नाहीये. त्यामुळे असं कोंडल्यासारखं होतं. सो आय थिंक पुणे इज हं. बेटर. अजून अजून कुठलं आहे, की ज्याच्यामुळे तुला असं वाटतं, की पुणे बेटर आहे? जसं पुण्याचे गणपती तू बघितले असशील, गणपती फेस्टिव्हल, पण मुंबईत वाइब पण वेगळी आहे. गणपती खूप छान असतात. कोणते गणपतीची वाइब जास्त बेटर वाटली? मला लालबागचा राजा ऑब्व्हियसली यार. मी हं, मुंबईची आहे तर तेच लालबागचा आणि माझ्या स्वतःच्या घरी गणपती बसतात. त्याच्यामुळे मला कधी बाहेर गणपती बघायला जाता नाही आलं. हं. सो आमच्याच एरियातले वगैरे आम्ही खूप मिरवणूक, हे ते विसर्जन खूप एन्जॉय केलंय. मी ते पुण्यात नाही मला एवढं बघायला भेटलं. मे बी मी मेन पुण्यात नाही राहत म्हणून. पण मी मुंबईत खूप बघितलंय. हं. क्रेझ जो आहे जास्त तो मला आय गेस मुंबईत वाटतो. मुंबईमध्ये जास्त डी-जेज वगैरे वाजला तर पुण्यामध्ये ढोल एक थोडं असतो. ट्रेडिशनल अच्छा. म्हणजे मी तर डीजेवरती नाही नाचली कधी. मी हमेशा ढोलवरतीच हं, विसर्जन वगैरेला किंवा आगमनाच्या वेळेस. हं. तू कधी सो ढोल वाजवायला वगैरे गेली आहे? नाही, मला वाटतं मला ढोल मी जो ढोल धरला तर मी मागेच ताशा पडेल. दिले पाहिजे तुला. सो नाही, हं. बट आवडेल मला यार एक्सपिरियन्स करायला. हं, हं, हं. सो तू कधी गेली आहे तुझी मैत्रीण जशी गौरी जाते शोभायात्रेला, तर गेली हां. कधी ट्राय केला? तुला वाटतं जावं कधी? हो, पण मला बुलेट नाही आहेत. ओके. त्याच्यासाठी बुलेट तिथे येणं बाईक खूप घेऊन जायला लागतं? हो, स्वतःची. मला पण आधी वाटलं असंच जाऊ शकतो. हं. नाही. ज्यांना बुलेट येते मग मी गौरीला विचारलं होतं, की "अच्छा तुला येते?" सो शी सेड, "हां, आपली बुलेट घेऊन जावं लागतं." Activa घेऊन गेलं तर काय होईल तिथं? मला ती पण नाही येत. मुंबईच्या मुलींना स्कूटी नाही चालवता येत, कारण की आमच्या मुंबईत लोकल आहे. 1-1 हं. सेकंड नंतर. पुण्यात काहीच नाहीये. हां, पुण्यामध्ये तो एक ड्रॉबॅक आहे. हं. पुण्यात कुठेही म्हटलं की Uberच करायला लागते आणि खूप पैसा खर्च होतो. सो पुण मुंबईची लाईफ थोडी फायनान्शियल वाईज ती थोडी कमी आहे इथे. पुणे थोडंसं निवांत आहे म्हणजे हो, तुम्हाला जास्त रखरख नाही. तुम्हाला जायची कुठे घाई नाहीये. घाई नाहीये. रिलॅक्स तू आता मुंबईच्या 1 तास लोकांना लेट आली ठीक आहे. ठीक आहे, स चालतं. हां, तसंही मग ते 1 ते 4 पुणेवाले जेवण करतात, झोपतात म्हणून मला वाटलं आपण थोडंसं लेटच जायला पाहिजे. ओके. सो बॅक टू कंटेंट क्रिएशन. येस. मला सांग कंटेंट क्रिएशन म्हणजे ती तुम्हाला किती कॅपेबल बनवू शकतं? म्हणजे एखाद्याला आपण आजकाल बोलतो की आपल्या फॅमिलीने आपल्याला शिकवलं असतं की जॉब कर आणि शिक आणि जॉब कर. पण आजकाल आजकाल सगळे कंटेंट क्रिएशनमध्ये येतात आहे. येतात आहेत. सो ते तुम्हाला किती फायनान्शियली तुम्हाला ते कॅपेबल बनवू शकतं? मला असं वाटतं बनवू शकतो, खूप बनवू शकतो. म्हणजे कंटेंट क्रिएशन अशी गोष्ट आहे, जे तुम्ही म्हणजे आता मी 2-3 एक्झाम्पल बघते. नाव नाही सांगत, पण मी बघते, की आपण आयुष्यभर जे कमवू आणि घेऊ, ते लोकं 1-1, 2-2 वर्षात कमवून घेतायत. हं, म्हणजे दे कॅन रिटायर. जरी हे चाललं नाही, तरी त्यांनी एवढं कमवून ठेवलंय, इन्व्हेस्ट करून ठेवलंय, की त्याच्यावर त्यांचं अख्खी लाईफ चालू शकते. हं, सो इट्स बेटर ना. तू 30 वर्ष एकच जॉब करशील आणि मग जाऊन कुठे कमवशील. जसं हं, माझं आहे, मला सगळे म्हणत जॉब कर. पण ते 9 to 5 दर महिन्याला जॉब करण्यापेक्षा जर मला एका महिन्यात त्याच्याहून जास्त येतायत, तर मी जॉब हं. का प्रिफर करू, राइट? राइट. तेवढा टाईम, तेवढा वेळ द्यावा लागतो. हं. तर मला असं वाटतं कंटेंट क्रिएशन इज बेटर म्हणजे आता जे चालू आहे ते, हां. त्या मानाने. कारण प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे. प्रत्येकाचं रुटीन वेगळं आहे. तर ते लोकांना बघायला आवडतं. हं. सो त्यालाही तुम्ही आय थिंक एक प्रायोरिटी दिली पाहिजे YouTubeला. ओके. आपण कुठेतरी बघतो, की लोकं बोलतात लाँग फॉर्म कंटेंट जो YouTubeचा आहे त्याच्यावरतीच अर्निंग होते. हां, YouTubeवरच अर्निंग होते. जे असे रील स्टार आहेत ते काही इतके कमवत नाही. सो तुला काय वाटतं? बरोबर आहे. हं. म्हणजे YouTubeला थोडा वेळ लागतो, पण YouTubeच तुमचं काय म्हणतात ते स्टेबल इन्कम आणू शकतो. एखाद्या वेळेस Instagramवर तुम्हाला डील्सच नाही येणार ब्रँड डील्स. पण YouTubeवर तुम्हाला ब्रँड डील्सची गरज नाहीये. तुम्ही काय कंटेंट टाकताय, त्या व्ह्यूजवर तुम्हाला पैसे असतात, राइट? सो मला असं वाटतं YouTube जास्त जर तुम्हाला स्टेबल इन्कम हवंय, तर YouTube इज बेटर. आय नो तिथे तुम्हाला खूप पेशन्सची गरज आहे. म्हणजे मी अशी-अशी लोकं बघितली 3-4 वर्ष वेट करतात. कोणाकोणाला एका वर्षातही सक्सेस मिळतं. हं. कोणाकोणाला वेळ लागतो. इट टोटली डिपेंड्स ऑन युअर लक डिपेंड्स. आय गेस. ॲक्चुअली तुला माहिती आहे मी 10 वर्ष YouTube केलं आधी ओह! आणि वेगवेगळा कंटेंट केला. मेन विल बी मेन असेल किंवा कॉमेडी व्हिडिओज हे ते. 10 वर्षात फक्त माझे 2,700 सबस्क्रायबर झालेत आणि त्यात काही कंटेंट इतका व्हायरल गेलाच नाही. पण जेव्हा मी पॉडकास्ट स्टार्ट केला, हां. पहिल्या व्हिडिओमधनं माझा चॅनल मॉनिटाईज झाला. जस्ट वन कुठलं पॉडकास्ट YouTubeने? हां, YouTubeला. वॉव! सो
ते मॅटर नाही करत, की पण आय डोंट थिंक मग YouTubeमध्ये तेच आहे ना, पैसे आहेत. तुला हां, बघायला पाहिजे, की लोकांना काय आवडतंय. तर तू हां, त्याच्यात काय टाकायचंस? इथे तू वेगवेगळे लोकं आणशील ना, हां. तर लोकांना ते बघायला आवडेल. हं. मला असं वाटतं. पण व्हर्टिकल कंटेंटमध्ये पण आजकाल Instagramवरती जास्त लोकं पैसे कमवत होते. जसं की कमवतात ना, हं, पण मला असं वाटतं यार आत्ता जे सुरू करतायत ते. आता जे सुरू करतायत ते कमी पैशातही काम करू शकतात. मग ते हं. कमी पैशात 20 ब्रँडही करतील आणि जास्त कमवणार आहेत. जशी मी आहे. एक माझं फिक्स्ड कमर्शियल आहे. तर जर मला महिन्यातून एकच आलं, तर मी तेवढेच कमवेल किती आणि जो चार्ज करते तो? डिपेंड करतं ब्रँड टू ब्रँड. ओके. सो या पॉडकास्ट नंतर मे बी तुला ब्रँड्स अप्रोच करतील सो दॅट दे कॅन फाइंड द नंबर होपफुली. अँड दे कॅन अप्रोच यू. नाही तेवढं नाही. मी नाही सांगू शकत. ओके. सो सो आय एम कुठला नॉट ब्रँड द्यायला कम्फर्टेबल. रेडी तर हां. जास्त पैसे पण घेणार. हां. तेच मी तुला म्हटलं, ते माझी एजन्सी मॅनेज करते ते सगळं. हं. म्हणजे ओके. असं माझं फिक्स्ड नाहीये. जर एखादा ब्रँड चांगला आहे, तो कमी हं, कमी देतोय, बट त्याचं नाव चांगलं आहे. हं. सो तरी आपण करू शकतो ना, बिकॉज पेजवर तो ब्रँड दिसेल. ओके. सो असं फिक्स्ड नसतं. हं, कधी-कधी तुला स्टोरीज पोस्ट करायची, कधी-कधी तुला यूजीसी कंटेंट करून द्यायचंय. हं. सो त्याचे कमी चार्जेस असतात. तर मग तेच सांगते तुला, असं डिपेंड करतं. ओके. गॉट इट. सो मला सांग एक जेव्हा तुझी रील बनते, तेव्हा कुठल्या-कुठल्या गोष्टींवर तू फोकस करते? म्हणजे हूक असेल किंवा हां. व्हिडिओ कसा असेल, त्याचा एंड काय किंवा कुठल्या-कुठल्या गोष्टी अशा इम्पोर्टंट आहेत एखाद्या रीलसाठी? हुक इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज तेच लोकं ठरवतात ते बघूनच, की थांबायचंय की नाही थांबायचंय, राइट? पण मला असं वाटतं कधी-कधी ना ब्रँड आम्हाला तेवढं काय म्हणतात फ्रीडम नाही देत क्रिएटिव्हिटी करायचं. जे तू बघशील कॉमेडी क्रिएटर्सला देतात. कॉमेडी क्रिएटर्स जर एखादं ब्रँड करतंय, तर ते कधीही टाकतात. एक टाईम म्हणजे व्हिडिओच्या 40-50 सेकंड नंतर प्रॉडक्ट इंटिग्रेट करतात. हं, आम्हाला तसं नसतं हं, अलाउड ब्युटी क्रिएटर्सला. पहिल्या 10 सेकंदातच प्रॉडक्ट दिसलं पाहिजे. मग त्याच्याने लोकं नाही थांबत. लोकांना हं, वाटतं, "अरे ॲड आहे, चलो स्किप करते." सो मला असं वाटतं, की ब्रँडनी आम्हाला तेवढं फ्रीडम दिलं पाहिजे, की आमच्या स्टाईलमध्ये तुम्ही तुमचा प्रॉडक्ट इंटिग्रेट करा. सपोज हं, मला आता कुठल्या शूजचं ब्रँड आलाय, तर मी माझं नॉर्मल गेट रेडी विथ मी करेल आणि मग शूज दाखवेल. हं, सुरुवातच मी केली, हा शूज मला भेटलाय आणि मी आता हे घालून तुम्हाला दाखवणार, तर पीपल विल नॉट वॉच. आधी हे सगळं चालायचं. म्हणजे मी 10 वर्षापासून करते, तर तेव्हामध्ये आणि आतामध्ये खूप डिफरन्स आहे. हं. सो ते मॅच करणं म्हणजे मी सुद्धा आता मला एक्सप्लोर करते स्वतःला, की मी पण वेगवेगळं काहीतरी कंटेंट बनवलं पाहिजे बिकॉज दॅट इज नॉट वर्किंग आउट. ओके. म्हणजे जसं जॉबमध्ये असतं. जर तुम्हाला स्विच करायचं आहे, तर तुम्हाला कुठल्या स्किल्स अडॅप्ट कराव्या लागतात, तरच तुम्हाला नेक्स्ट इंटरव्ह्यू भेटेल. कंटेंट क्रिएशनमध्ये पण तसंच आहे. सेम कंटेंट तुम्ही घेऊन नाही चालू शकत. हं. तुम्हाला स्वतःलाही इव्हॉल्व व्हावं लागेल. तुम्हालाही थोडेसे नवीन जसं की आता ट्रान्झिशन पहिला नॉर्मल ट्रान्झिशन चालायची. आता मुली असं करतायत. हे मला काही जमत नाही, पण मी शिकते. सो ओके, इट्स दॅट. ओके. तुला तुला काय वाटतं कोणतं निश आहे, ज्याला ब्रँड्स जास्त पैसे देतात? कुठल्या निशला? आय थिंक कॉमेडी क्रिएटर्सला यार. कॉमेडी क्रिएटर्सला? आणि आता तर कपलला पण मला वाटतं आणि 3rd नंबरवर ब्युटी क्रिएटर्स. ओके. आम्हाला पण खूप चांगलं ब्रँड्स येऊ शकतात बिकॉज स्किन केअर आहे, हं, मेकअप आहे. हं. खूप गोष्टी आहेत जिथून ब्रँड हे करू शकतो. सो आय थिंक ब्युटी क्रिएटर्स पण आहेत टॉप 3 मध्ये. ओके. ड्रीम काय आहे 3 तुझं? ड्रीम्स आहेत माझे, ठीक आहे. हं, एक तर मला रॅम्पवरती वॉक करायचंय कधीतरी, एकदा तरी. सेकंड मला बिलबोर्डवर यायचंय एकदा आणि म्युझिक व्हिडिओमध्ये फीचर करायचंय. सो हे माझं गोल आहेत लाईफचे आणि खूप सारा पैसा कमवायचा आहे. तू बिलबोर्डवरती अजून नाही आहे? नाही. मला वाटतं या पॉडकास्ट नंतर 100% 100% आय तुला डोंट तेच थिंक इट इज सांगते, अरे हां. माझं 2023 ना खूप चांगलं इयर होतं. म्हणजे हं, तू म्हणशील माझं व्हायरल कंटेंट सगळं तेव्हा चालू होतं. म्हणजे एवढे मेसेजेस आहेत जुने, की मला एवढे यायचे, की मला बघायलाही वेळ नव्हता. मग मी हं. तेव्हा खूप चान्स मिस केला, असं मला वाटतं. ओके. आणि मग प्रेग्नंट झाली, मग ब्रेक झाला. मग हं, ते असं म्हणतात ना, अशी मी पोहोचणार आणि परत मागे आली. हं. नाही ठीक आहे. बट ठीक आहे, मला असं वाटतं लाईफमध्ये पण मी बऱ्याच लोकांच्या मे बी पुढे आहे. मी हं. लाईफमध्ये पुढे आहे, हां. राइट? मला तू आता एक तरी हे आहे, की चला माझं लग्न झालंय, बेबी झालंय. हं, आता मी फ्री आहे. आता मी परत हे 100% माझं देऊ शकते इथे. हं. सो तुला काय हॅपी बनवतो? व्हॉट मेक्स यू हॅपी? मेकिंग कंटेंट. मेकिंग कंटेंट दॅट्स येस. इट? खूप आवडतं मला. ज्या दिवशी माझं शूट असतं, तर मी खूप एक्साइटेड असते, हां. की यार आज मी शूट करणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, कसं करणार आहे. मग मी लगेच त्याचं मूड बोर्ड बनवते. मला हं, असं शूट करायचंय, हे आउटफिट घालायचंय. सो या दॅट मेक्स मी हॅपी, हं. रिअली हॅपी. आणि तू सॅड कशाने होते? क्रिटिसिझम. हं.
मला जर म्हणजे थोडं पण कोणी म्हणजे मी त्याचाच विचार करत बसेन. म्हणजे जर कोणी चांगलं पण बोललं, तर मी दिवसभर त्याचाच विचार करेन आणि जर कोणी वाईट पण बोललं, तर मग मला खूप ओव्हर थिंकिंग. अफेक्ट होतं. येस. हं. ओव्हरथिंक खूप करते मी. व्हिच इस ओके. नॉट अ गुड थिंग. हं, हं, हं. तू मूळची कुठली आहे? मी धुळ्याची धुळे? धुळे. धुळे की नॉट धुळे? धुळे, हां. धुळे. धुळेची लोकं त्याला धुळे बोलतात आय गेस. नाही, जळगावची लोकं म्हणतात. ओके, धुळ्याची लोकं धुळेच म्हणतात. ओके. येस. सो आय काय एम प्रॉपर खानदेशी. हां. हं. सो लोकं बोलायचे नाही आपल्या भाषेत आणि हं. पुण्या साइडला तर खूप लोकं आहेत खानदेशी. तर खूप प्राउड वाटतं यार, की अ, छान वाटतं म्हणजे तिकडे बघून. ते वरणबट्टी वगैरे भेटतं. येस, वांग्याची वरणबट्टी, भाजी. वांग्याची भाजी, तोंडाला पाणी सुटलं. आणि भरपूर काय-काय, काय म्हणतात ते, वांग्याचं भरीत माझं फेव्हरेट आहे. सो आणि माझा नवरा जळगावचाच आहे. हं, सो माझे सासूबाई खूप छान बनवतात सगळं आणि हं. मजा येते खायला. ये कधीतरी जेवायला. नक्की, नक्की. मी एकदा शूटसाठी गेलो होतो जळगाव साइडला हां. आणि क्लायंटने बोलावलं आणि डायरेक्टली जेवायला बसवलं. सो फर्स्ट टाईम त्यांनी आम्हाला जेवायला वाढलं. त्यांनी एक लाडू दिला होता. डाळ आणि ते लाडू दिला होता आणि अच्छा मला बट्टी. माहिती मला माहितीच नाही कसं खायचं हां. आणि लोक बघतोय सगळ्यांनी स्टार्ट केलं. मग त्यांनी ते काय त्याला फोडलं आणि हां, त्याला त्याचा असा स्मॅश चुरा करून हां, करून मस्त त्याच्यावर वरण मला काही ते टाकायचं. झेपलंच नाही. फर्स्ट टाईम मी बघितलं होतं. सो अच्छा. नाही नंतर मला खाल्लं खूप छान होतं. छान लागतं ते हं, तूप वगैरे टाकून वांग्याची भाजी सोबत. हं. टेस्ट रिअली गुड. गुड तिथलं म्युझिक पण खूप वेगळं आहे. खूप छान आहे. हो, म्हणजे आता तर तू बघशील संजू राठोडचे जे सॉन्ग्स असतात, मोस्टली त्याच्यात जे बीट्स असतात, त्या अशा पावरी सॉन्गच्याच असतात. त्याच्यामुळे हां. तू बघू शकतो, की त्याचे म्हणजे त्याचं कुठलंही गाणं ऐकतो असं तुला नाचावंसं वाटेल. सो हं. त्या बीट्स त्या आमच्याकडच्या आहेत असं मला वाटतं. ओके. थोडेसे सिमिलर हां. आणि तो पण हं. तिकडचाच आहे सो अच्छा तू तिकडचा आहे? हां, ही इज फ्रॉम आय गेस जळगाव साइडला कुठेतरी. हं. हं. तुला खानदेशी येते? हो, मग बोलू शकते मी. बोल. वरणबट्टी. नुसतं वरणपट्टी नसतं खानदेश म्हणजे यार. काय बोलू ओह शकते? गॉड! आय डोंट नो. मी तुला माझा इंट्रोच देते मग. हं. चालेल? सो मन नाव शे आरती शिरसाट. बट तुला येस का खानदेशी? तुला समजस मी काय बोली राहिनो ते? येस मग तुले मी समजतंय. आता गाया बी दिल्यात तरी तुला समजी जाईल का? नाही. बाउन्स झालं. गाया मीन्स शिव्या. हां. तू शिव्या देते? थोडेफार. रिक्षावाल्यांना रिक्षामधनं किंवा गाडीमधनं जाताना हां. जे समोर आलं. ओके. आमच्यामध्ये शिवी म्हणजे बैना, बाटोड. काय अर्थ काय त्याचा? अर्थ मला नाही माहिती यार, मी जे ऐकलंय ते बोलते. ओके. सो तू असं कधी करते की राइट साइडचाच इंडिकेटरनं लेफ्टला गेली तू आहेस? तुला विसरला का? बाईक मला येत नाही. Activaच येत नाही. मला काहीच येत नाही. मला फक्त कंटेंट क्रिएशन येतं. ओके. आणलंय कोणाला विचार की. तू डायरेक्ट सुरू करू काय? तू कॉलेजमध्ये कशी होतीस? कॉलेजमध्ये तर एकदम टप मस्त होते मी. टपोरी? टपोरी शाळेत होते. हं. कॉलेजमध्ये पण होती. हां, शाळेत असतानाची एक गोष्ट सांगते तुला. होळी होती आणि माझ्या मागे एक मुलगा लागलेला सीनियर. आय थिंक मी तेव्हा 7th स्टँडर्डमध्ये असेल, 7वी ला होती आणि तो 8वीत असेल. तर मी त्याला नाही, नाही बोललेली. ठीक आहे, तुला मी जसं बोलली पप्पा स्ट्रिक्ट आहे, मुलांशी बोलणं पण अलाउड नाही. मी माझी येत होती आणि तुला माहिती आहे शाळेत असे फुगे-बिगे फोडतात, पाणी-बिणी ओततात. त्या आला आणि मागून माझ्यावरती फुगे फोडले. माझ्या हातात होती बॉटल. हं. शिव्या पण मी द्यायची. जे शिव्या दिल्या आणि जे मारलंय लोकं आले, "अरे सोड त्याला." म्हटलं, "याने माझ्या अंगावरती फुगाच कसा फोडला? कसा फोडला? याला जर मी नाही सांगितलंय ना." जाम मारलं होतं मग त्याला हं. 8वीत असताना. मग काही नाही त्याच्यानंतर गेला तो चुपचाप घरी. हां, तू एक किस्सा सांगणार होती यशस्वी सोबतचा. काय होतं? म्हणजे हां, तर आम्ही शूट प्लॅन केलेला मेन पुण्यामध्ये. ते मंडई आहे ना तिकडे. तर पुण्यातली मंडई? हां, तिकडे केलं होतं आम्ही. तर सुरुवातीला आम्ही गेलो तर छान झालं ते. पण नंतर-नंतर हळू-हळू यशस्वी दिसली लोकांना. आम्ही दिसलो. यायला लागले व्हिडिओ वगैरेसाठी. पण काही लोकं मागे-मागेच यायला लागले. जसं आता आम्ही ट्रेन लोकलनी आलेलो. तर लोकलमध्ये पण 2-4 मुलं आले. यशस्वीचे तर भरपूर फॅन्स. अरे, त्याने तिथून त्याच्या मित्राला व्हिडिओ कॉल केला. "अरे, मला बघ यशस्वी भेटली" असं. तर ते आणि त्याच्या उतरल्यानंतर पण तिच्या मागे-मागे येत होते. तर हां. तेव्हा आम्हाला भीती वाटली, की यार आम्ही दोघीच आहे, उगाच काय. मग तेव्हा तिने मास्क वगैरे लावला. मग तेव्हा ते शांत झालं. पण यार खूप डिफिकल्ट असतं त्यांच्यासाठी जे आय मीन यशस्वी तर आता जास्त चांगल्या उंचीवर गेले तर हं. खूप बिचारी असे सांगत असते किस्से, की लोकं असं फॉलो करतात वगैरे. सो इट इज व्हेरी रिस्की यार. लोकांनी असं नाही केलं पाहिजे. हं. म्हणजे ऑलमोस्ट आता हे सेलिब्रिटी सारखंच झालंय हां. तसं. तुला कधी असं फोमो होतो, की माझ्यासोबत पण असं झालं पाहिजे? नाही, नाही. चांगलं नको होतंय, नाही झालं होतंय? पाहिजे. नाही होत. बरं आहे. मैं मेरे में अच्छी हूँ.
ओके. अजून काही मला तेच एक्सपिरियन्सेस? सांगितलं ना, माझा हा ड्रीम नाहीये फेमस होणं. हं, मला जास्त काम मिळो, मस्त पैसा कमवायचाय खूप आणि जे ते तुला 3 स्वप्न पाहिजे हं. ते करायचं आणि तुला पॅशन फेमस नाही फॉलो व्हायचंय? करायचं. फेमस आय थिंक झाली मी आणि आवडलं मला. याच्याहून जास्त झाली तर चांगलंच आहे. अरे, जसं तू केलं हं. सोफिस्टिकेटेड एकदम या हॅलो, हाय. सो आय एम नॉट लाइक दॅट. "हाय, क्या बोलला म्हणतोय?" अशी प्लीज हे टाकू नको. मजा येते. ओके. तर ॲज अ कंटेंट क्रिएटर जेव्हा हं. तुम्ही लाईव्ह जगत असता, तुम्हाला लाईफ कशी दिसते? कशी? कुछ भी मत पूछ. हा मला असे प्रश्न विचारतोय जसे की मी खूप काय अचीव्ह करून घेतलं, घर घेतलंय, बंगला घेतला, गाडी घेतलंय आणि मग मला बोलवलंय पॉडकास्टला. अभी मैं हाफ रास्ते पे हूँ भाई, अभी तो कुछ नहीं लिया है. ऐक इतकं क्लॅरिटी असणं खूप इम्पोर्टंट आहे मग लाईफमध्ये. मी स्वतःला कंटेंट क्रिएटर समजतो. मला खूप पैसा कमवायचा आहे. मला स्वतःचं आम्हाला घर घ्यायचंय, इंटिरियर करायचंय, छान दर 6 महिन्यातून ट्रिपला जायचंय. हा आमचे लाईफचे गोल्स आहेत माझे आणि राजचे. व्हाय स्लीपी हेड? स्लीपी हेड बिकॉज आय लाइक टू स्लीप. म्हणजे मी 14 तासासाठी स्ट्रेट झोपू शकते. त्याच्याहून जास्त. ओके. म्हणजे मला कोणी उठवलं नाही तर मी उठणारच नाही जास्त वेळ. हं. तर मला खूप झोपायला आवडतं. काय भेटतं इतके तास झोपल्यानंतर? शांती. मुझे कुछ ना करना पसंद है. ओके. बैठे रहो कभी-कभी. जेव्हा तुझ्याकडे काय करायला नसतं, काहीच नसतं, तेव्हा तू काय करत असते? मी तेव्हा झोप काढते? झोपते. मला झोपायला खूप आवडते. तू क्या किती किती रणबीर सीरियस डिस्कशन चालू आहे. अरे, खरंच आवडतं. आता अरशद वारसी हीच लाईन बोलला आणि त्याचा रील हां, केवढा व्हायरल हां, गेला. हां. तोच बघून आली मी आता आणि हे मी खरंच सांगते आणि असं बऱ्याच लोकांना वाटतं, की झोपावं. फ्री टाइम भेटला काय? का मी झोपते. बस. काम तो चलते रहेगा, नींद होनी चाहिए. हं. काय करतेस तू फ्री टाईममध्ये? सांगितलं की देखा भी क्या बोला मैंने? भाई क्या अरे पलटू तू इंसान झोपते आहे. तू बोललेलं ना? मला बोलला आता, की ते नको बोलू. तू असं म्हणतो तुझ्या पॉडकास्टवर हे चालत नाही. हा पॉडकास्ट थोडा वेगळा असू दे. आहे की नाही? भाई मग मी तुझा पॉडकास्ट घेते. फेमस झाल्यावरती आपल्याला असे रस्त्यावरती कोणतरी फॅन भेटतो. हां. तुला कधी झालं असा फर्स्ट फॅन जे तुझ्या अजून मेमरीमध्ये आहे? हो आणि फर्स्ट तर ऑब्व्हियसली आपण लक्षात ठेवतोच. तर फर्स्ट फॅनचं तुला गोष्ट पहिल्यांदा जेव्हा मला फॅन भेटलेला, तर आम्ही गोव्याला गेलो होतो आणि एक काय म्हणतात ते एक बीच आहे तिथे आपली गाडी नाही जात. एक ट्रॅव्हलरसारखी बस असते ते लोकं नेतात त्या बीचपर्यंत. तर आम्ही होतो सुरुवातीला एक ग्रुप होता आणि मी आणि माझं हसबंड होतो. तर ते सुरुवातीला खूप मराठीच होते सगळे पण एकदम ओव्हर ॲक्टिंग वगैरे करत होते मुद्दाम उगाच. एकदम असं भाईगिरी टाइप्स बोलत होते, पण आम्ही लक्ष नाही दिलं. तिथे गेल्यानंतर मग एका मुलाला त्यातला वाटलं आणि तो आला माझ्याजवळ, की "आर यू स्लीपी हेड?" असं. तर मी म्हटलं, "हां." त्याचं जे चेंज झालं बिहेवियरमध्ये, फोटो काढला, त्याच्या बहिणीला कॉल केला, "अरे, मी हिला भेटलो. माझी बहीण तुला फॉलो करते, मी पण तुला फॉलो करतो." आणि कट टू जाताना, सर बसा ना." राजला, "सर नाही, नाही, इथे बसा सर, सर इथे बसा." सो हं, हा तू जे बोललास सुंदरतेचा फायदा नाही, पण फेमसचा फायदा असा झालाय, की लोकांचा हं. बिहेवियर लगेच चेंज होतो. ओके. हां, बेटर ट्रीट करतात तुम्हाला. कंटेंट क्रिएटरची लाईफ कशी असते? कंटेंट क्रिएटरची लाईफ यार व्हेरी बिझी. वेळ नसतो त्यांच्याकडे मला असं वाटतं. बॅक टू बॅक शूट्स, कुठे जायला मिळत नाही. प्लॅन हं. गोष्टी म्हणजे आपल्या लोकांना भेटता येत नाही. वेळ काढावा लागतो किंवा ब्रेक द्यावा लागतो गोष्टींना. ओके. सो तसंच असते. खूप बिझी लाईफ असते यार. लोकांना हं, वाटतं व्हिडिओज बनवणं म्हणजे आता सपोज तुला कुठल्यातरी बार्टर कोलॅब आलाय, विला एन्जॉय. तुला विलाही एन्जॉय करता येणार. तिथेही जाऊन तुला शूटच करायचंय. हं, म्हणजे असा शांत मोमेंटच नाही एन्जॉय करता येत. हं, सो ते एक आहे. म्हणजे गेलं तरी पण आणि जरी नाही कोलॅब आलाय, तू नॉर्मली पण गेला तर तुला असं वाटतं, "अरे, मी इथे गेलोय, तर मी कंटेंट तर शूटच करू शकतो." सो दिमाग में हमेशा कंटेंट ही रहता है. हं. असं कुठलं डेस्टिनेशन आहे जिथे तुला ट्रॅव्हल करायचंय? पॅरिस. पॅरिस. ड्रीम डेस्टिनेशन आहे माझं. का? एकदा तरी जाईल मी. काय माहिती यार, खूप फॅसिनेशन आहे आयफेल टॉवरचं मला. आय नो ते म्हणतात लोकं आता तिथे एवढं काही म्हणजे खूप चोऱ्या-माऱ्या वाढल्या आहेत. पण हं. आहे, मी एकदा तरी जाईल आणि नक्की. तुला मी आयफेल टॉवर दाखवू शकतो टेरेसवरनं आमच्या. कुठलं? आमच्या टेरेसवरनं. हं? हां. हो? इथनं आमच्या टेरेसवरनं तुला आयफेल टॉवर, ताजमहाल, बुर्ज खलिफा सगळे सगळे ते 7 आश्चर्य हो दिसतील. का? सिरियसली. काय आहे इथे ड्यू असं? टू एअर पॉल्युशन आणि ओह! हां, लेस हसना था? अगं खरं ऐसे जोक्स के लिए पॉडकास्ट देखिए सूरज देशमुख जी का.
वॉव! अरे स्लो खरं ना. क्लॅप्स फॉर यू. खरं दिसतं आमच्यावरनं. इससे अच्छे जोक्स तो मैंने मारे हैं. नेक्स्ट टाईम मीच घेते तुझ्या गेस्टचा इंटरव्ह्यू आता. काय वाटतं तुला? आमच्या इथे नाही का बॅक साइडला गार्डन आहे जिथे त्यांनी माहिती आहे मला 7 वंडर्स. हां, इथेच आहे ते. तू जाऊन आली आहे? नाही, नेरुळला आहे. सेमच आहे वाटतं. मी एकदा अच्छा. बघितलं होतं तर रीलमध्ये. तसं बघायला भेटेल तुला. नाही, मेरे को जाना है. एक बार. स्पॉन्सर करेगा ट्रिप? मी नक्की. तुला काय सांगते, YouTube इज व्हेरी इम्पोर्टंट. YouTube इज गेम ना? बाकी काय YouTube इज हे अ नाही. गेम. आम्ही करणार आहे सुरू. मी म्हणजे मला जेव्हा लोकांनी म्हणजे तुला असं वाटत असेल ही काय कंटेंट टाकेल ह्याच्यावर. पण लोकांना ॲक्चुअली तुमच्या लाईफमध्ये खूप इंटरेस्ट आहे. काय चालू आहे? कसं चालू आहे? पण मग मी तुला बोलले ना, जे नेहमी टचवूड करते, मला नजरची खूप भीती आहे. सो मला असं वाटतं यार नाही, मी हं. माझं सगळं दाखवलं तर नजर लागेल, नजर लागेल. पण हां. मला असं वाटतं आपल्या डोक्यात असतं. इट्स बघ ऑल ना, तू अबाउट व्लॉग माइंड किती गेम. व्हायरल होतात. व्लॉग्स ब्लॉग्स. हां, किती व्हायरल होतात. लोकांना तेच बघायचं आहे ना. हां, माझा ना, की इन जनरल विचारतोय. इन जनरल हां, विचारतोय. होतात यार. आता तो सौरव जोशी इज अ व्हेरी हं, गुड एक्झाम्पल. तो तर बिचाराने त्याची लाईफ किती चेंज झाली. हं, सो आणि असं मला वाटतं, की सगळ्यांच्या लाईफमध्ये दाखवायला काही ना काही आहेच ना वेगळं. हं. सबका सेम तो नहीं होगा. तो कंटेंट पण वेगळं-वेगळं असतं. हां. सो येस. 11th-12th मध्ये खूप असं जज केलं जायचं. म्हणजे बोलण्यावरून किंवा काय. ॲडमिशन झालं रुईया कॉलेजला. ठीक आहे. खूप नावाजलेलं कॉलेज आहे मुंबईचं. तर तिकडे असं ना खूप असं जज करायचे. ते सगळे इंग्लिशमधूनच बोलायचे. आणि आपण म्हणजे माझ्या वर्गात फक्त 2-4च लोकं असतील असं आणि मी तुला बोलली जसं तुला आता कळालंच असेल मी किती अंडर कॉन्फिडंट आहे. तर ते लोकं हसायचे आणि जज करायचे. म्हणजे जर ते कन्व्हर्सेशन करताय आणि मी पण एक स्माईल दिली, तर असं विचारायचं की "तू का हसते? तुला काय कळालं?" असं ट्रीट केलं जायचं. त्याच्यामुळे मला जी एक भीती बसली आहे ना मनात, की हं, यार त्याच्यामुळे मी खूप घाबरते, की लोकं काय बोलतील? लोकं जज करतील. आणि असं म्हणतात ना, कमी वयात झालेल्या ज्या गोष्टी असतात त्या अशा हं. मनामध्ये ब्रेनवरती घट्ट असा बसून राहतात त्या राहतात गोष्टी. आणि त्याच्यातून थोडंसं भलेही ते खूप वर्ष झाले त्याला त्याच्यानंतर मी एवढं इव्हॉल्व केलंय स्वतःला. आता ते लोकं पण बघत असतील मला तर करतातच असं. भरपूर लोकांना, "अरे, तू कसं काय असं?" कारण की मी अशी होती लाईफमध्ये हं. आणि ही कशी काय एवढी पुढे गेली? ते त्यांना थोडंसं शॉकिंग वाटतं बघताना. ॲक्चुअली आपण मग याच्यावरनं असं कळतं, की तुम्ही लहानपणी कसे दिसता, कसे आहात, काही मॅटर दॅट नाही करत डझंट मॅटर. आणि तुम्ही नंतर तुम्ही काय करेक्ट. दॅट कॅन बी म्हणजे तुमचं डिफाईन. टॅलेंट दाखवेल, हां, तुम्ही कुठे आहात ते. हां. तुमचं टॅलेंट बोलतं. म्हणून तुमचे मार्क्स सुंदर-बिंदर असणं मार्क्स तर यार डझंट मॅटर. आता तर नाहीच मॅटर करत. हं, आजकालच्या जगात तर एवढं मला असं वाटतं यार, लोकांनी जे आवडतं ते केलं पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलंय हं, माझ्या बेबीसाठी तिला जे आवडेल ते ती हं. करेल. समजा उद्या Instagram बंद झालं, काय करशील? मॉडेलिंग ते तर नाही बंद होणार कधी. हं, उसके लिए Instagram की ज़रूरत नहीं है. हं. तर मस्त जाईल, रॅम्प वॉक, ये वो, तू तू पोस्टर, आता का नाही शूट्स. करत मग ते? आता तेवढा वेळ नाही देता येणार मला. ओके. त्याच्यासाठी तुला अ, खूप ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागतं. इकडे-तिकडे जावं लागतं, कधीही जावं लागतं. हं. तर माझ्याने आता तर ते पॉसिबल नाहीये म्हणून. बट वन डे फॉर शुअर. ओके. आय होप की मी ते अचीव्ह करेल आणि ही तुझ्या पॉडकास्टची क्लिप यूज करेल आणि परत दाखवायला. पॉडकास्टला येशील. येस, नक्की. ठीक सो आहे. थँक यू. थँक यू.